बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा बिझनेसेसमध्ये काही नॅचरल चॅलेंजेस येतात, जसं सीझन इश्यू, क्लायमेट इश्यू, पाण्याचा इश्यू, काही ठिकाणी दुष्काळ आहे. मला असं वाटतं की अशा सगळ्यात पहिले आपण स्वतः घाबरून न जाणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. कारण की बिझनेसमध्ये जर चांगला पिरियड आहे तर तुमचा वाईट पिरियड पण असणारच आहे. पण तिथून जर तुम्हाला बाहेर यायचंय तर व्हेरी फर्स्ट थिंग तुमचा जो फोकस आहे हा नकळत डिफिकल्टीजवर जास्त असतो. पण आपण डिफिकल्टीजपेक्षा जर पॉसिबिलिटीजवर भर दिला तर हळूहळू आपल्याला हे दिसणं कळतं की कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो या सिच्युएशनमध्ये सुद्धा. व्हेरी फर्स्ट. सेकंड गोष्ट जर म्हटली जसं आपण मोबाईलवर गेम खेळतो, कोणताही गेम घ्या तुम्ही, कॅन्डी क्रश घ्या की टेम्पल रन घ्या, प्रत्येक गेममध्ये डिफिकल्टी लेवल असतात. मला सांगा आपण जर नेक्स्ट लेवलला गेलो तर डिफिकल्टी वाढते आणि आपण लवकर आउट होतो, म्हणजे गेम ओव्हर होतो. पण मला सांगा गेम ओव्हर होतो म्हणजे आपण लगेच गेम खेळणं सोडतो का? नाही. मी म्हणतो जेव्हा डिफिकल्टी लेवल वाढते तेव्हा साईड बाय साईड आपण आपली इनपुट लेवल वाढवली, म्हणजे जी आपली एफर्ट लेवल आहे, प्रयत्नांची लेवल. कारण की जेव्हा सगळं चांगलं चालतंय तेव्हा कमी प्रयत्नात जास्त आउटपुट भेटतं आणि जेव्हा तुम्ही चॅलेंजिंग फेजमध्ये तेव्हा जास्त प्रयत्नात कमी आउटपुट भेटतं. बट तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न कंटिन्यू वाढवणं आणि पॉसिबिलिटीवर फोकस करणं हा सगळ्यात मोठं सोल्युशन आहे जेव्हा तुम्हाला एक बॅड फेजमधून स्वतःला वापस आणायचं.